नमस्कार. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने सर्व डिजिटल, इलेक्ट्रॉनिक, प्रिंट मीडिया आणि त्यांच्या सर्व मान्यवर प्रतिनिधींचे मनपूर्वक स्वागत. काल पत्रकार परिषदेमध्ये मी काही स्फोटक विषय मांडले होते. त्यानंतर साधक बाधक चर्चा महाराष्ट्राच्या राजकारणात खूप जास्त झाली. मला याची कल्पना आहे की ही चर्चा काही रेकॉर्डवर आली, काही आली नाही. काही चर्चा बंद खोलीआड झाली. बंद खोलीआडच्या त्यांच्या चर्चा माझ्यापर्यंतही पोहोचतात. 99 लोक त्यांची असतील, एक तरी माझा माणूस असेल, सांगत राहतो. मी सुरुवात करण्याच्या आधी पहिल्यांदा हे सांगितलं पाहिजे की सन्माननीय संजय राऊत साहेब अवघ्या 8-10 दिवसात पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांशी संवाद साधायला तत्पर आहेत. त्यामुळे काल शंभूराज देसाईंना जे फार असं वाटत होतं की आजार, तर त्यांना सांगितलं पाहिजे शेर कभी बूढा नाही होता. ते पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांमध्ये अगदी ठणठणीतपणे संवाद साधायला तयार आहेत. तोपर्यंत ज्याला नाईट वॉचमॅन ड्युटी म्हणतात की मी फक्त काही बॉल खेळण्यासाठी म्हणून मी तेवढ्या अनुपस्थितीमध्ये आहे. माणिकराव कोकाटेंचा काल राजीनामा होता राहिलाय आणि त्या राजीनाम्याच्या मध्ये खरं तर तो राजीनामा होणंच अपेक्षित होतं, परंतु ज्या पद्धतीने घडामोडी झाल्या ते सगळं बघता निश्चितपणे मला असं वाटतं की देवेंद्रजी ठरवून जितका राष्ट्रवादी डॅमेज होईल तितका डॅमेज करूया. त्यामुळे ते जाणीवपूर्वक त्या विषयाला चिघळवत ठेवत आहेत. असो, 2 विकेट 2 वर्षामध्ये 3री विकेट पडण्याच्या मार्गावर आणि 3ऱ्या विकेटबद्दल मी बोलत आहे. मी बोलताना सांगितलं पाहिजे की काल मी काही मुद्दे उपस्थित केले होते, त्यानंतरचे अपडेट मी आपल्याला दिले पाहिजे. या अपडेटमध्ये पहिला जो विषय होता की मी असं म्हटलं होतं की ओंकार डिगे हा एका एर्टिगामधनं का त्याला जाऊ दिलं गेलं. MH11 पासिंग नंबर, पांढऱ्या रंगाची एर्टिगा गाडी, त्यातनं स्पॉटवर सापडला ओंकार डिगे का सोडून दिला. त्याची बातमी होती ही ओंकार डिगेची आणि ह्याची अपडेट मी दिली पाहिजे की रात्री उशिरा मुंबईच्या युनिट नंबर 7 कडे ओंकार डिगे हजर झाला. हे फार विशेष आहे. ओंकार डिगेला अटक झाली नाही, ओंकार डिगे स्वतःहून हजर झाला. याचा अर्थ शासनाशी संबंधित जी लोक असतात त्यांना शासन अटक करत नाही, ती हजर होतात. मी हे पुन्हा सांगते. वाल्मिक कराड असेल, प्रशांत कोरटकर असेल, कितीतरी उदाहरणं आहेत की ही लोक स्वतःहून हजर होतात. पहिला मुद्दा. दुसरं असं की त्यानंतर आपली पत्रकार परिषद काल आटोपल्यानंतर अवघ्या 2 तासामध्ये सातारा पोलीस सावरीला पोचले होते. त्यांच्या पाठोपाठ एक वृत्तवाहिनी पोचली. मला त्या वृत्तवाहिनीचं मनापासून कौतुक आणि त्यांच्याबद्दल खूप ऋणानुबंध की ते ज्या पद्धतीने तिथे पोचले आणि त्यांनी जी ती माहिती विचारली आणि त्या माहितीमध्ये की सरळ पोलिसांची गाडी दिसते. पोलीस अधिकारी म्हणतोय की अहो आमच्याकडे काही तपास नाहीये, मी सहज आलो. जर सातारा पोलिसांकडे तपास नाही तर इतक्या तत्परतेने सातारा पोलीस तिकडे का पोहोचले. दुसरं असं की तुम्ही काय उचलताय असं विचारतायत ते पत्रकार. त्याला तो सांगतो की नाही हो, खाली पडलेला त्याचा मिसयूज होऊ नये म्हणून. अहो उघडा दाखवा आम्हाला काय आहे ते. माझ्याकडे व्हिडिओ आहे, तो मी व्हिडिओ इथे प्ले करू शकते. तो मी ट्विट केलाय, आपल्याला माझ्या ट्विटर हँडलवर तो व्हिडिओ मिळेल. आणि तो सांगतो की नाही काहीच नाहीये. दार उघडलं जातं, आत एक कॅन दिसतो निळ्या रंगाचा. या कॅनमध्ये किती बसू शकतं, साधारणतः लिक्विड किती बसू शकतं हे मी अनेक लोकांना विचारलं, तेव्हा कळलं की ते 40 लिटर पर्यंतचा तो कॅन आहे. आता हा 40 लिटरचा कॅन, त्याच्यावर तो पोलीस ऑफिसर पत्रकाराला असं सांगतो की राहिलेलं सामान होतं, चुकून राहिलं असेल. चुकून कसं राहू शकतं. जर सावरीला एवढी मोठी कारवाई झाली होती तर ते चुकून कॅन कसं राहील. 2 प्रश्न निर्माण होतात. जर चुकून कॅन राहिला असेल तर हा कारवाई करणाऱ्या अधिकाऱ्यांचा अक्षम्य हलगर्जीपणा आहे. माननीय गृहमंत्र्यांनी अशा अधिकाऱ्यांची ताबडतोब चौकशी लावली पाहिजे. एवढं मोठं लिक्विड चुकून कसं राहील. आणि जर दुसरी गोष्ट, जर त्यांनी तिथून सगळं क्लीन केलेलं होतं, संपूर्णतः क्लीन केलेलं होतं, तर पुन्हा एकदा त्याच ठिकाणी जर तो कॅन सापडतो, याचा दुसरा अर्थ असा आहे की अजूनही त्या भागामध्ये फॅक्टरी चालू आहे, अजूनही त्या भागामध्ये ड्रग्ज देणारे लोक अजूनही तिथे आहेत. त्याच्यावर काय ते बोललं पाहिजे. कालच अजून एक 3री अपडेट झाली. म्हणजे बघा सातारा पोलीस किती अलर्ट मोडवर गेलं. ज्या तुषार दोषींना इतके दिवस काहीच कल्पना नव्हती, त्या तुषार दोषींना अचानक ते एकदम सिंघम मूडमध्ये आले. सातारा पोलिसांचा मी एक वेगळा पुन्हा अभ्यासाचा वर्ग मला घ्यायचा आहे, तो मी नंतर घेईलच. मला वाटतं आज त्याच्यावर अजून एक जण आय थिंक विजयकुमारजी बोलतील,
मी त्यांच्यासाठीचा तो वेळ राखीव ठेवते. पण काल साताऱ्यात तिसरी कारवाई झाली आहे पत्रकार परिषदेनंतरची, ती झाली पाचगणीमध्ये. पाचगणीत जी कारवाई झालेली आहे त्या कारवाईमध्ये 45 किलोचं कोकेन जप्त झालं. यात ज्या लोकांना अटक केलेली आहे त्यांची नावं सांगितली पाहिजेत. मोहम्मद नावेद सलीम परमार, भेंडी बाजार. दुसरा अन्सारी बिलाल मस्जिद, नागपाडा मुंबई. तिसरा सोहेल हशीद खान, मुंबई. चौथा मोहम्मद ओयस रिजवान, भिवंडी. बघा हा, हिंदुत्व खतरे में है, हिंदू खतरे में है. आणि आम्ही हिंदुत्वासाठी गेलोय असं म्हणणाऱ्या पालकमंत्री शंभूराज देसाईच्या साताऱ्यामध्ये पाचगणीमध्ये सापडलेल्या आरोपींची नावं वाचते मी. अन्सारी बिलाल मस्जिद, नागपाडा मुंबई. वासिल हमीद खान, नागपाडा मुंबई. मोहम्मद साहिल अन्सारी, मुंबई सेंट्रल. जिशान इरफान शेख, भायखळा मुंबई. मोहम्मद उबेद सिद्दीकी, भेंडी बाजार. अली असगर सादिक राजकोटवाला, नागपाडा मुंबई. शाहिद मुख्तार शेख, ग्रँट रोड मुंबई. मला तुषार दोशी आणि शंभूराज देसाई दोघांना प्रश्न विचारायचे आहेत. आता काय करत होतात तुम्ही? मुंबईच्या लोकांनी कारवाई केली तरी तुम्ही हल्ला नाही, ढिम्म होतात. काल पत्रकार परिषद घेतल्यानंतर जर तुम्हाला हे सगळं सुचलं असेल तर याच्या आधी या लोकांनी किती हैदोस घातला असेल. पाचगणी हे पर्यटनाचं ठिकाण आहे, महाराष्ट्रातलं सगळ्यात महत्वाचं, ज्याला मिनी स्वित्झर्लंड म्हटलं जातं. हा मिनी स्वित्झर्लंड जिथे अनेक ठिकाणाहून पर्यटक येतात, अशा ठिकाणी जर ड्रगचा आणि कोकेनचा विळखा असेल आणि याची कल्पना जर पालकमंत्र्याला नसेल तर त्याला पालकमंत्री म्हणून घ्यायचा अधिकार आहे का? पालकमंत्र्याला कळलं पाहिजे की राज्यातले अत्यंत महत्वाचं पर्यटन स्थळ माझ्या जिल्ह्यामध्ये येतं आणि मी त्या पर्यटन स्थळाची सुरक्षा बघितली पाहिजे. ज्या अर्थी कोके इतकं सगळं होतंय, साला कुणी बॉम्ब ब्लास्ट करून गेला तर कळायचं नाही यांना. करतात काय पालकमंत्री? त्याच्यानंतर जे काही काय म्हटले, प्रकाश शिंदे म्हणाले. प्रकाश शिंदे काल माध्यमांशी बोलत होते. खरं तर यांच्या आता सातबारा वगैरे बदलण्याच्या हालचाली चालू झाल्या. बघा प्रवास कुठून कुठपर्यंत सुरू झालाय. बावनकुळेंच्या पोराचा असाच प्रवास होता की ती गाडी त्याची नाही, मग गाडी मित्राची पण तो बसलेला नाही, मग तो मागच्या सीटवर आला, मागच्या सीटून पुढच्या सीटवर आला. हीच गोष्ट आता इथे होते. आधी प्रकाश शिंदे, तो प्रकाश शिंदे नाही, मग प्रकाश शिंदे हो तोच आहे, मग तोच प्रकाश शिंदे आहे पण ती माझी जागा मी दुसऱ्याला तिथे हॉटेलच नाही किंवा माझी जागा मी दुसऱ्याला दिली. माध्यमांनी जरा कॅमेरे झूम करावेत कारण मला हे लाईव्ह दाखवायचं आहे. मला माध्यमांना हे आपण ना याच्यामध्ये बघा, आपण गुगलमध्ये जातो. गुगलमध्ये गेल्यानंतर आपण हॉटेल तेज यश, काय म्हणाले प्रकाश शिंदे की हे हॉटेल नाहीये. पहिली गोष्ट तर हे हॉटेल नाहीये. दुसरं काय म्हणतात की हे माझं नाहीये. अरे मी म्हटलं की ते चालवायला तुम्ही, मी काल म्हटलं की चालवायला तुम्ही रणजित शिंदेला दिलं. रणजित शिंदे म्हटलं बाबा मला अडकू नका, माझा संबंध नाहीये. बघा आता तू मै काय सुरू झाली ती. आता हॉटेल तेज यश का खोटं बोलले प्रकाश शिंदे? खोटं का बोलले ते की माझं हॉटेल नाहीये? मी जरा दाखवते आपल्याला, लाईव्ह दाखवते. हे हॉटेल तेज यश आहे. आपण गुगलला सर्च केलं, इथे हॉटेल तेज यश आलं. जर ही कमर्शियल प्रॉपर्टी नसेल तर याला रेटिंग कसं येईल? याला रेटिंग आहे 4.8 चा रेटिंग आहे याला. ओके, इकडे डायरेक्शन आहे, व्हॉट्सअप आहे, म्हणजे बुकिंग, ऑनलाईन बुकिंग घेता येते. ठीक आहे, शेअर आहे, वेबसाईट आहे, त्याचा मॅप दाखवलेला आहे रिसॉर्टचा. ठीक आहे, आता हे विशेष आहे, याला आपण क्लिक करून बघूया. व्हॉट्सअपला आपण क्लिक केलं. आता ऑनलाईन बुकिंग वर गेलो. मी जरा टॉपला क्लिक करते. दादा कॅमेरे झूम करा. नाव काय आलं बघा दादा, कॅमेरे झूम करा. प्रकाश शिंदे असं नाव येते याच्यावर. प्रकाश शिंदे, स्टील प्रकाश शिंदे इज ओनर ऑफ दॅट प्रॉपर्टी. स्टील प्रकाश शिंदे अजूनही प्रकाश शिंदेच हॉटेल चालवतात कारण प्रकाश शिंदेचा फोन नंबर आला, प्रकाश शिंदेचं नाव आलं, डायरेक्ट ऑनलाईन बुकिंग वर आलं. आता मी याचा डीपी क्लिक करते. हा डीपी मी क्लिक केला. काय आलं याच्यात? हे हॉटेल तेज यश, त्यांच्या 2 मुलांची नावं. आताही प्रकाश शिंदेंना खोटं बोलायचंय. तुम्ही हे डिलीट करू शकता, त्यामुळे मी याची स्क्रीन रेकॉर्डिंग करून ठेवली आहे कारण तुम्ही हुशार लोक आहात. माझे भाऊ म्हणजे हुशार असतात, काही प्रश्नच नाही.
त्यामुळे हुशार भावांची हुशार बहीण, मी ह्याचं स्क्रीन रेकॉर्डिंग केलंय. त्यामुळे आता तुम्हाला हे बदलता येणार नाही. आणि इथलं प्रकाश शिंदे, याच्यातला फोन नंबर कुणाला हवा असेल बघा, काय फोन नंबर आहे, 9423925593. रिपीट करू, डबल एकदा रिपीट करते, कारण तुम्ही माझ्या प्रामाणिकपणावर शंका घ्यायची नाही. 9423925593. मी लॉजिकल बोलतेय, मी प्रामाणिकपणे बोलतेय, मी एका पुराव्यासाठी मेहनत घेते. पुन्हा एकदा सांगतेय की महाराष्ट्रातल्या 14 कोटी जनतेच्या भविष्याचा विषय आहे. आमची महाराष्ट्रातली पोरं तुम्ही देशोधडीला लावणार आहात का? आणि असा ड्रग्ज मधनं कमावला पैसा मग इलेक्शन मध्ये 22,000ला मत तर सोपी गोष्ट आहे हो. काय 22,000ला मत, 25,000ला पण मत घेऊ शकतात. आता काही प्रश्न शंभूराज देसाईंच्यासाठी. काल शंभूराज देसाई फार मोठं बोलायला लागले होते. शंभूराज देसाई असं म्हणाले, एक तर प्रकाश शिंदेनी या सगळ्यांची उत्तरं दिली पाहिजेत आणि प्रकाश शिंदेनी सांगितलं पाहिजे की रणजित शिंदे फरार का झाला. रणजित शिंदेचा जर संबंध नाही तर रणजित शिंदे पोलिसांना कोऑपरेट का केलं नाही. ओंकार डिगेला आज हजर राहावं लागते, त्या दिवशी ताब्यात का घेतलं नाही. जो पोलीस तिकडे लाईटचा एक आकडा वापरला गेला, जो आकडा इलिगल पद्धतीने वापरला होता. काल एका वर्तमानपत्राने, अत्यंत महत्वाच्या वर्तमानपत्राने सांगितलं की याचा संबंध आंतरराष्ट्रीय तस्कर टोळीशी आहे. मग आंतरराष्ट्रीय तस्कर टोळी म्हणजे मागच्या वर्षी ललित पाटीलचा जो विषय झाला होता, आणि तेव्हाही मी हाच प्रश्न शंभूराज देसाईला विचारला होता की शंभूराज देसाई, तुम्ही पालकमंत्री असताना आणि एक्साईज खातं तुमच्याकडे असताना, ठीक आहे एक्साईजच्या अंतर्गत ड्रग्ज येत नाही पण एक्साईजच्या अंतर्गत बार येतात, पण बारमध्ये ड्रग्ज कुठून येतो हे तुम्हाला कसं कळत नाही. आता पुन्हा मी प्रश्न विचारते की शंभूराज देसाई असं म्हणतायत की नाही त्यांच्यावर मी पाटण कोर्टात केस टाकली आहे. तुमच्या केसला मी घाबरत नाही, त्याला लिगल उत्तरं देईन मी, पण तुमच्या केसमध्ये मी कुठेही जामीन मागितला नाही, मी कुठेही माफी मागितलेली नाही, हे ऑन कॅमेरा सांगितलं पाहिजे. आणि मागणार नाही आयुष्यात. माझ्या पाठीला कणा आहे, रबर नाही. माझे इमान जिवंत आहे, माझे इमान तुमच्यासारखं मेलेलं नाहीये. ज्युडिशियल काय झालं त्याच्या सगळ्या प्रोसेस मी सांगू शकते, पण मॅटर ज्युडिशियल आहे. तुम्हाला जरी लिगलचा रिस्पेक्ट नसला तरी तो माझ्याकडे आहे, त्यामुळे मी त्यावर इथे वाच्यता करणार नाही. पण तुम्ही काल इतकं मोठं बोलत होता, तर पालकमंत्री म्हणून तुम्हाला काय ढेकळं कळलं, काय ढेकळं माहिती आहे तुम्हाला. तुमच्या पालकमंत्रीच्या म्हणून असणाऱ्या तुमच्या टेरिटरीमध्ये 2 महत्वाच्या गोष्टी आहेत. एक मिनी स्वित्झर्लंड असलेलं पर्यटन स्थळ महाबळेश्वर पाचगणी, आणि दुसरं 105 TMC पाणी क्षमता असणारं कोयना धरण. ज्या कोयना धरणाच्या परिक्षेत्रामध्ये 75 मीटरच्या एरियसमध्ये कुठलीही कमर्शियल किंवा रेसिडेन्शियल प्रॉपर्टी बांधता येत नाही, तरी सुद्धा 5 मीटरच्या आत ही प्रॉपर्टी कशी बांधली गेली. तुम्ही लोकांच्या जीवाशी खेळता. तुम्हाला ऑब्जेक्शन नाही घेता आलं. तुमच्या इंजिनियर्सनी तुम्हाला सांगितलं नाही. नसेल सांगितलं तर मी सांगते, चला असं गृहीत धरते की सांगितलं नाही लोकांनी. ताकद आहे तुमची पालकमंत्री म्हणून त्या सगळ्या इंजिनियर्सना आत्ताच्या आत्ता डिसमिस करायची. हिम्मत आहे तुमच्यामध्ये पालकमंत्री म्हणून या सगळ्या गोष्टींवर कारवाई करायची की कोणी कसल्या परमिशन दिल्या आहेत त्या सगळ्यांमध्ये, की 75 मीटरच्या एरियासमध्ये बांधकाम करता येत नसताना हे जे काही केलं त्याच्यावर तुम्ही काय करणार आहात ते त्याच्यावर उत्तर द्या. तुमच्या जिल्ह्यामध्ये एवढी मोठी ड्रग्जची फॅक्टरी चालत होती, त्याच्यावर मुंबईचे लोक कारवाई करायला आले, पण साताऱ्यातले तुषार दोषी कारवाई करत नाहीत. यावर तुम्ही काल तुषार दोषींना काही बोललात का? तुषार दोषींशी तुम्ही काही चर्चा केली का? तुषार दोषीने तुम्हाला काही उत्तरं दिली का? यावर जाहीर येऊन बोला. तुम्ही बोलायची गरज आहे, कारण तुम्ही पालकमंत्री आहात. तिसरी गोष्ट, 1 मिनिटासाठी असं गृहीत धरू, कारण मी चांगला माणूस आहे, मी पुन्हा म्हणते, मला तुमच्या पॉलिटिकल स्कोअर सेटल करण्यात काहीच इंटरेस्ट नाही. मी समग्र महाराष्ट्राचा, ज्या महाराष्ट्रामध्ये भाजपचे नेते कार्यकर्त्यांची लेकरं राहतात त्यांच्या सुद्धा भविष्याचा विचार करते, आणि तो विचार करून सांगते की चला 1 मिनिटासाठी असं गृहीत धरू की तुम्हाला ड्रग्ज फॅक्टरी माहित नव्हती. शंभूराज देसाई, विचार करा, समजा तिथे जर एखादी स्फोटके बनवण्याचा फॅक्टरी चालू असती, बॉम्ब बिम बनवण्याची काही चालू असतं, तर तुमचा नेता तिकडे राहतोय, तुमच्या नेत्याच्या जीवाला धोका झाला असता. ज्या नेत्यानं तुम्हाला गुवाहाटीला नेऊन मंत्री केले, त्या नेत्याच्या सुरक्षिततेसाठी तरी तुम्ही त्या कोयनाच्या तिथे काय चाललंय त्याकडे लक्ष द्यायला पाहिजे होतं. ते लक्ष दिलंय का ते बघा. अचानक तुमचा अधिकारी तिकडे काल का गेला? तो अधिकारी सांगतोय की मी नव्हतो, माझा या तपासाशी संबंध नाही. ज्याचा तपासाशी संबंध नाही तो पत्रकार परिषदेनंतर अवघ्या 2 तासात तिकडे का पोहोचला?
याच्यावर तुमच्याकडे काय उत्तर आहे पालकमंत्री म्हणून? तुम्ही बाकीच्या गोष्टी तुमच्यासाठी संजय राऊत साहेब फार पुढची गोष्ट आहे. तुम्ही आधी माझ्याशी निपटा आणि मी अत्यंत तार्किक विचारलेल्या प्रश्नांची तुम्ही मला उत्तर द्या. आणि मी पुन्हा एकदा पुनरुच्चार करते की होय होय मी या राज्याचे उपमुख्यमंत्री सन्माननीय एकनाथ शिंदे यांच्या राजीनाम्याचा पुनरुच्चार करते. त्यांची माझी दुश्मनी नाही. एकनाथ शिंदेंनी माझा बांध कोरलेला नाही. त्यांनी माझ्या केळी नारळीच्या बागा तोडलेल्या नाहीत. एकनाथ शिंदेंच्या बद्दल मला सहानुभूती आहे. परंतु माझा सरळ साधा मुद्दा आहे की जर एखाद्या ठिकाणी मंत्रिपदाच्या प्रिव्हिलेजमुळे एखादी व्यक्ती वाचत असेल तर त्यांचे राजीनामे झाले पाहिजेत, असंच आपण म्हणत आलो ना. महाविकास आघाडीच्या लोकांनी हसत हसत राजीनामे दिले. विलासरावजींनी बॉम्बस्फोटानंतर दिला होता. RR पाटील साहेबांनी एका छोट्या स्टेटमेंट नंतर दिलेला होता. अनिल देशमुख साहेबांनी चौकशी चालू असताना दिला होता. त्याने काय फरक पडतोय? आता सुद्धा आपण वाल्मिक कराडच्या निमित्ताने धनंजय मुंडेंचा राजीनामा घेतला होता. पार्थ पवार जिकडे प्रत्यक्ष अजित पवार यांचा संबंध नाही तरी सुद्धा अजित पवारांचा राजीनामा मागितलाच गेला ना. मग प्रकाश शिंदे तर आपले सख्खे भाऊ आहेत. जे आधी प्रकाश शिंदे वेगळाच माणूस आहे अशी स्टोरी चालू होती. आता ते प्रकाश शिंदे जर प्रकाश झोतात आलेले आहेत आणि त्यांच्यावर कारवाई करताना आपण DCM असल्याचा प्रभाव तपास यंत्रणेला प्रभावित करू शकतो असं वाटत असेल आणि आपल्याला खरंच सर्वसामान्यांचं सरकार म्हणून सर्वसामान्यांच्या लेकरांची काळजी असेल तर तो तपास निष्पक्ष पद्धतीने होण्यासाठी आपण काही काळ बाजूला थांबावं. आपली आणि अमित शहाची चांगली ओळख आहे. सगळं निर्दोष झाल्यावर पुन्हा एकदा आपण पदावर बसावं आमचं काही म्हणणं नाहीये. या सगळ्या संबंधाने माझा पक्ष काय करत आहे हे आता अगदी थोडक्यात. आज खरं तर संसदेचं अधिवेशन आज संध्याकाळपर्यंत किंवा उद्या दुपारपर्यंत वाइंड अप होतंय आणि त्याच्या काही प्रोसेस असतात. तरी सुद्धा आम्ही संसदेत बोलायला वेळ मागितलेला आहे. माझ्या पक्षाच्या वतीने सन्मान्य खासदार ओमराजे निंबाळकर, सन्मान्य खासदार श्री अरविंदभाई सावंत हे दोघे संसदेमध्ये हा विषय मांडण्यासाठी तत्पर असतील. त्यांना वेळ किती मिळतोय हे फार महत्वाचं. त्यासोबतच दुसरी गोष्ट, माझ्या पक्षाचे खासदार हे केंद्रीय गृहमंत्र्यांना या संबंधाने भेटण्यासाठी वेळ मागितलेला आहे आणि ते त्यांना भेटतील. तिसरी गोष्ट, मी स्वतः राज्यामध्ये राज्यपालांना भेटून या सगळ्या गोष्टींना अवगत करून देणार आहे. माननीय मुख्यमंत्र्यांनी मला वेळ द्यावी. मी माननीय मुख्यमंत्र्यांकडे वेळ मागते. मला माननीय मुख्यमंत्र्यांकडे पुन्हा प्रश्न विचारायचा आहे की गृहमंत्री म्हणून खरंच तुमची इच्छाशक्ती आहे का? कारण तुमची इच्छाशक्ती जर असेल तर तुम्ही आत्मजी सावंत सारख्या PIला जो बिचारा तिकडे धाड टाकायला गेला होता तुम्ही त्याला सुद्धा सिक्युरिटी दिली पाहिजे. मला भीती वाटते की आत्मजी सावंतच्या सोबत काही घातपात होऊ नये. मला भीती वाटते ओंकार डिगेच्या सोबत काही घातपात होऊ नये. जरी ओंकार डिगे हा आरोपी असला तरी सुद्धा त्याच्याकडून खूप सारी माहिती मिळण्यासारखी आहे. त्यामुळे त्याच्या सुरक्षेची सुद्धा काळजी घेतली गेली पाहिजे. अगदी त्याच वेळेला राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार या पक्षाचा पदाधिकारी विशाल मोरे ज्याच्यावर पुण्यात कारवाई केली आणि जो आता पोलिसांच्या ताब्यात आहे त्याच्या सुद्धा सुरक्षेची काळजी घेतली गेली पाहिजे. विशाल मोरेने सेंटेड हुक्का बनवायला सांगितला होता अशी एक माहिती पुढे येते, पण त्याला हे माहित नव्हतं असं तो सांगतोय. पण ही सगळी माणसं मुंबईहून माणसं पाचगणीमध्ये येऊन राहतात ती कशासाठी? यावर एकदाही जर पर्यटन विभाग बघत नसेल तर हे गंभीर आहे आणि पर्यटन विभागाने हे लक्ष दिलं पाहिजे. किंबहुना पर्यटनासाठी जाणाऱ्या सगळ्या पर्यटकांनी सुद्धा ही गोष्ट अत्यंत गंभीर आहे जी विचार करण्यासारखी आहे. माझे मुद्दे मांडून संपलेले आहेत. मी जाणीवपूर्वक खूप क्रिस्पी पद्धतीने मांडलं. तुम्हाला काही विचारायचं असेल विचारा. आणि एक FIR आपल्याला मिळाली आहे कालच्या प्रयत्नानंतर, पण ही मुलुंडची FIR आहे जी फार ही ऑनलाईन दिसत नाही, पण ही आपल्याकडे FIR आहे. ज्यांना पाहिजे ती देते. दुसरी FIR जी घाटकोपर क्राईम ब्रँचकडे आहे जी सावरी प्रकरणातली ती अजूनही मिळाली नाही पण ती देते. तिसरं, वर्क ऑर्डर मी देणं लागते आपल्याला. जी वर्क ऑर्डर 1200 मीटरच्या रस्त्यासाठी शेडकडे जाणारा रस्ता, कारण हे जे काही सगळं साहित्य आहे ते रिसॉर्टवर नाही ते शेडवर सापडलेलं आहे. काल कुणाची तरी गल्लत झाली. मी पुन्हा सांगते की ते शेडवर सापडलेलं आहे. त्या शेडकडे जाणारा 1200 मीटरचा रस्ता जो 75 लाख रुपये किमतीचा रस्ता आहे त्याची वर्क ऑर्डर काय होती, निविदा कुणी काढली होती, मागणी कुणी केली होती, निधी कुणाच्या खात्यातनं गेला याची सुद्धा माहिती मी काढत आहे आणि ती माहिती मी आपल्याला देणं लागते ती मी देईन.
दादा, मला विषय सुरू करायचा होता म्हणून मी ती प्रस्तावना सांगितली. मला वाटतं की आता ऐका ना, या पत्रकार परिषदेमध्ये सावरीशी संबंधित सगळे प्रश्न विचारा. हा, शिंदेच्या मंत्र्याचा नाही, मी शिंदेचा राजीनामा मागते. आय रिपीट वन्स अगेन, मी राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा राजीनामा मागत आहे. प्रकाश शिंदे जे आहेत ते सर्व जे तुम्ही आरोप करताय ते नाकारतायत. ते म्हणतात की राजकीय सुडापोटी जे आहे ते माझ्यावरती आरोप करतायत. ड्रग्ज प्रकरणाशी माझा कुठलाही संबंध नाही. आबरू नुकसानीचा दावा जे तुमच्यावरती ठोठावला. काय यार, मला नाही आबरून, मी कशाला घाबरू म्हणल्यासारखा धंदा सगळा. नका ना मला बोलायला लावू. मी कुठं म्हणते हो, तुम्ही काय, तुम्ही लगेच गेलात आणि तिथे कढया ठेवल्या तुम्ही आणि खाली भट्टी लावली आणि तुम्हीच बनवलं सगळं. मी असं म्हणते की तुमचं नाव चर्चेत येतंय ना, तर तुमची चौकशी झाली पाहिजे, तुमचं नाव रेकॉर्डवर आलं पाहिजे. मी कुठे म्हणते तुम्हाला की तुम्ही आरोपी आहात? मी तुम्हाला असं सांगते की एकनाथ शिंदे यांच्या DCM पदाचे प्रिव्हिलेज कुणालाही मिळता कामा नयेत. कारण तो दरेगावचा सरपंच आहे, तो युवा सेनेचा तालुका प्रमुख आहे रणजित शिंदे, प्रकाश शिंदे सख्खा भाऊ आहे, जी नावं या सगळ्यांमध्ये आलेली आहेत. आणि या लोकांची निष्पक्ष चौकशी झाली पाहिजे. चौकशीला घाबरताय कसले? काल आधी तर असं म्हणाले ना की तो प्रकाश शिंदे मी नाही, नंतर म्हणाले की नाही तिथे रेसॉर्ट नाही, मी तेही दाखवलं, नंतर म्हणाले की ते रेसॉर्ट मी चालवत नाही. अहो, मी प्रत्येक गोष्ट ऑन कॅमेरा तुम्हाला प्रूव्ह करून दाखवतेय. मी प्रूव्ह करून दाखवल्यावर पुन्हा काय सांगताय? आणि हे असल्या धमक्या देणं बंद करा. मी केस टाकतो, मी केस टाकतो, मी केस टाकतो. काय मी केस टाकतो सांगताय सारखं सारखं? विरोधकांचं काम आहे तुम्हाला प्रश्न विचारणं, तो आमचा अधिकार आहे. आम्ही तुम्हाला प्रश्न विचारणार. तुम्ही सभागृहात विरोधी पक्षनेते पदाची खुर्ची नाही दिली तरी सभागृहाच्या बाहेर आम्ही तुम्हाला प्रश्न विचारणार. तुम्ही आमच्या प्रश्नांचं उत्तर देणं लागता. उत्तर द्यायची हिंमत नसेल तर खुर्च्या सोडा. अशा पळवाटा काढू नका, ही केस टाकतो आणि ती केस टाकतो म्हणून. बोला. मी सावरी विषयावर आता बोलत आहे, मला सावरी विषय डायव्हर्ट नाही करायचा दादा. मी एकनाथ शिंदेच्या खात्याचा एक विषय विजय कुंभार आता थोड्या वेळात रिलीज करतील, अजून एक रिलीज करतील. तो विषय एका IITN असणाऱ्या माणसाची जमीन, त्या जमिनीचा व्यवहार करताना शीतल तेजवानी सारखी महिला, पण मला त्याच्यावर काही फार बोलायचं नाही कारण तो विषय वेगळा आहे. आपण मला या विषयातलं काय आहे ते विचारा, मी सगळं तुम्हाला सांगायला तयार आहे. मी आता ड्रग्ज विषय हातात घेतलाय तर मी ड्रग्जवर बोलत आहे. अपेक्षा आहे की काल कदाचित खूप लॉंग झालं होतं, त्यामुळे बऱ्याचशा चॅनल्सना दाखवताना अडचणी झाल्या. आता सगळे चॅनल कदाचित दाखवू शकतील. ओके, थँक्यू. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.